केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन (JJM) कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यासाठी मान्यता दिली आहे? याचे बरोबर उत्तर आहे 2028. पायाभूत सुविधा उभारणीपासून ते शाश्वत पाणी पुरवठा आणि सेवा वितरणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या मिशनची मुदत 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्च 2026च्या SIPRI अहवालानुसार 2021 ते 2025 या काळात जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? याचे बरोबर उत्तर आहे दुसरा. रशियाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात केली जात असून इतर देशांकडूनही खरेदी वाढत असल्याने भारत दुसऱ्या स्थानावर आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देवभूमी कुटुंब विधेयक 2026 कोणत्या राज्याने सादर केले आहे? याचे बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते आणि लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने मदत देण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी 2 मुलांची अट आणि कुष्ठरोगावर आधारित अपात्रता कोणत्या राज्याने रद्द केली आहे? याचे बरोबर उत्तर आहे राजस्थान. सुमारे 30 वर्ष जुना हा नियम लोकशाहीतील सहभाग वाढवण्यासाठी आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी राजस्थानने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक पॅसिव्ह युथनेशिया देण्याची परवानगी दिलेला हरीश राणा हा तरुण कोणत्या राज्यातील आहे? याचे बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातील या तरुणाला 13 वर्षांच्या कोमानंतर उपचारात्मक आधार काढून घेण्याची म्हणजेच नैसर्गिक मृत्यूची परवानगी देण्यात आली आहे. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? याचे बरोबर उत्तर आहे केरळ पोलीस. रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत 112 हेल्पलाईनद्वारे महिलांना समर्पित पोलीस सहाय्य देण्यासाठी केरळ पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी शिखर नेवाडो ओजोस देल सलाडो सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे? याचे बरोबर उत्तर आहे अर्पिता पात्रा. पियाली बसाक यांच्यानंतर हे कठीण ज्वालामुखी शिखर सर करणारी अर्पिता पात्रा ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत? याचे बरोबर उत्तर आहे RM नाचमही. कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि 4 च्या मुख्य सद्धीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे, जो एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने उद्घाटन केलेला सल्फ्युरिक ॲसिड प्लांट ओडिसामध्ये कोणत्या कंपनीने उभारला आहे? याचे बरोबर उत्तर आहे इफ्को. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्कोने हा आधुनिक सल्फ्युरिक ॲसिड प्लांट ओडिसामध्ये उभारला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते भारताच्या महिला बँकिंग कार्यक्रमाद्वारे किती महिलांना बँकिंग सेवा पुरवण्यात आल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या.